आज मी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती क्लिपही ऐकली बघितलेलं आहे। एक सत्ताधारी पक्षातील आमदार कशा प्रकारे अधिकाऱ्यांना दमदाटीची भाषा बोलतात। खरं तर एक पद्धत असते अधिकाऱ्याकडून काम करून घेण्याची। आपण त्यांना रितसर बोललो तर निश्चितच काम होते, पण आपण सत्ताधारी आहोत आणि सत्ताधारी असल्यावर आम्ही काय करू शकतो अशी अरेरावीची भाषा एखाद्या अधिकाऱ्याला वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि अशीच जर कार्यशैली सर्व सत्ताधारी आमदारांची राहिली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्व अधिकारी त्यांनी काम करावं का नाही हे त्यांच्या पुढे मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होईल। आमदार राजेश पवार यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिले। माझ्या आवाजाची छेडछाड करण्यात आली, याचा वापर करण्यात आला, चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात आली। नाही, आपण जे क्लिप ऐकलेली आहे ती एकदम सुस्पष्ट आवाजामध्ये क्लिप दिसतीये। त्याच्यामध्ये आता मी जी क्लिप ऐकली ती तर सुस्पष्ट आवाजामध्ये क्लिप दिसते। त्याच्यामध्ये आता त्यांनी जे तक्रार केली त्याच्यामध्ये किती प्रमाणात तथ्य आहे हे चौकशी झाल्यावरच आपल्याला कळेल। पण अशा प्रकारे आमदारांनी अधिकाऱ्यांना भाषा वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। डीडीआर अशोक खिल्लारे यांनी त्यांचीच क्लिप असल्याची पुष्टी दिली आणि लोकप्रतिनिधींनी अशी भाषा वापरू नये असंही तुम्हाला खरं तर डीडीआर अशोक खिल्लारे यांची कार्यपद्धती जर आपण बघितली तर त्यांची कार्यपद्धती सुद्धा वादग्रस्त पद्धती या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये राहिलेली आहे। आणि आपण बघू शकता की नरसी सेवा सहकारी सोसायटीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे निकाल दिला ते अत्यंत चुकीचा दिला असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। कारण एकदा निवडणूक झाल्यानंतर निवडणूक अधिकारी जेव्हा लिफाफे बंद करून सबमिट करतो निकाल, त्यानंतर त्यांनी रातोरात त्या ठिकाणी फेरमतमोजणीचे आदेश व्हॉट्सअपद्वारे रात्री 12:30-1 वाजता तिथल्या अधिकाऱ्यांना दिले। ही थोडी खिल्लारे जे डीडीआर आहेत त्यांची सुद्धा कार्यपद्धती ही चुकीची आहे असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।